त्याच्यानंतर कोरोना आला, गंगेमध्ये मृतदेह सोडले गेले, सगळा बट्ट्याबोळ चाललेला आहे। आणि आज देखील सोनम वांगचुक यांची प्रकृती ही दिवसागणिक खालवत चाललेली आहे। मी तर म्हणेन आज आता असा एक क्षण आलेला आहे, जरी मी या एका विषयासाठी प्रेस कॉन्फरन्स घेत असलो तरी सगळ्या जणांनी सगळे विषय घेण्याची आवश्यकता आहे असं नाही, मात्र एखादा विषय जरूर असा असायला पाहिजे की त्याच्यावरती देशातल्या सर्व राजकीय पक्षांनी एकत्र यायला पाहिजे। मी अजूनही तिथे कोणी पक्षाचे झेंडे घेऊन जावे या मताचा नाही आहे, कारण अभिजित दिपके देशातल्या सर्व युवकांनीच नव्हे तर त्यांच्या पालकांनी सुद्धा जागं झालं पाहिजे की अरे आत्महत्या करणारा हा जरी त्यांचा मुलगा होता किंवा त्यांची मुलगी होती, पण कदाचित उद्या आपल्यावरती वेळ येऊ शकते। हा विषय राजकीय पक्षाचा नाही आहे, राजकारणाचा विषय नाही आहे, हा देशाचा विषय आहे। आणि त्यासाठी मला असं वाटतं देशभर काही ना काहीतरी प्रत्येक, आता मी म्हणेन मग प्रत्येक राजकीय पक्षाने देशभरामध्ये आपापल्या राज्यामध्ये त्यांच्या समर्थनार्थ काहीतरी केलं पाहिजे, कारण देश जोपर्यंत जागा होत नाही तोपर्यंत या बेफिकीर सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा कळणार नाही। काय मागतात सोनम वांगचुक, काय सरकार त्यांच्याशी जाऊन बोलले तरी का? मला आठवतंय जेव्हा अण्णा हजारे तिकडे उपोषणाला बसले होते तेव्हा सुषमा स्वराज यांनी एक भाषण केलं होतं। ते भाषण आजही उपलब्ध असेल, निदान त्यावेळेला त्यांच्याबरोबर चर्चा तरी झाली होती किंवा असावी असं मला वाटतं। तुम्हाला आठवत करण्यात विलासराव देशमुखांची नियुक्ती केली होती, विलासराव देशमुखांची नियुक्ती केली गेली होती। आता कोणी तिकडे ढुंकून बघायला नाहीये तयार। काय फरक काय पडतो? जर एखाद्या व्यक्तीकडनं एखादं काम नीट होत नसेल तर त्या व्यक्तीला बदलण्याची मागणी होत असेल की जिच्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य हे बर्बाद होत असेल तर त्या व्यक्तीला बदलायला काय हरकत आहे? ह्याच्यामध्ये कमीपणा काय? धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेऊन तिकडे जर काय सक्षम व्यक्तीची नेमणूक केली गेली तर ह्याच्यात कमीपणा मानण्याचं कारण काय? जे विद्यार्थी जागून, आणि मी बघतोय की अनेक पालक सुद्धा अतिशय म्हणजे संतापलेले आहेत, त्यांनी त्यांच्या आयुष्याची पुंजी लावून माझा मुलगा माझी मुलगी शिकली पाहिजे, सुशिक्षित झाली पाहिजे, मोठी झाली पाहिजे, मला शिकता नाही आलं पण माझा मुलगा किंवा मुलगी शिकली पाहिजे, त्या मुलाचं संपूर्ण शिक्षण आणि त्यांची आयुष्यभराची पुंजी ही एका याच्यात बर्बाद होते आणि कोणाला काही पडलेलं नाही आहे। बरं, त्याच्यात आणखीन आता हे बोललं तर पुन्हा महाराष्ट्राचा अपमान होईल असं मुख्यमंत्र्यांना वाटू शकतं, कारण या नीट परीक्षेचं जे काही पेपर फुटीचं केंद्र आहे हे महाराष्ट्रामध्ये होतं। अटका झाल्या, पुढे काय? पुढे काय? मग एकूण एका पाठोपाठ एक पेपर फुटत आहेत, त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्रातल्या शिक्षण मंत्र्यांच्या घरासमोर सुद्धा आंदोलनं झाली, तर कोणाला कारभाराची काही चिंता नाही आहे, देशात काय चालले त्याच्याबद्दल काही पर्वा नाही आहे। आम्ही आपले परदेशात फिरतो, आम्हीच आपले भाडेचे तट्टू आणून आमचं स्वागत करून घेतोय आणि सगळं काय आबादी आबाद आहे असं भासवतोय, हे मला वाटतं चांगलं लक्षण नाही। आज परत एकदा सांगतो, मी शिवसेनेतर्फे सोनम वांगचुक आणि या मुलांच्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा जाहीर करत आहे आणि ज्या ज्या वेळेला शक्य असेल, जिथे आम्ही उतरण्याची गरज असेल तिथे महाराष्ट्रभर आम्ही तर उतरूच। आपल्या माध्यमातून मी देशातील सर्व पक्षांना सांगतोय की आपण देखील आपापल्या राज्यामध्ये, राज्यातील प्रमुख शहरामध्ये या युवकांना बळ मिळेल अशा पद्धतीने काही प्रतिकात्मक असेल, आणखीन काही असेल, हे समर्थनार्थ आंदोलन करा किंवा प्रदर्शन करा की जेणेकरून आजही देशातली युवा शक्ती, जी आपण देशाचे भाग्यविधाते समजतो, त्या भाग्यविधात्यांना कळेल की आजचे जे भाग्य किंवा दुर्भाग्य विधाते आहेत हे आपल्या सोबत आहेत। तुम्ही दिल्लीत जाऊन पाठिंबा देणार, सहभागी होणार आहे का शिवसेना? ऐका, मी 20 तारखेच्या मोर्चात सहभागी सगळ्यांनी व्हावं असं म्हणालेलं नाहीये। ज्यांना जायचंय, मला जायचं वाटलं तर मी जरूर जाईल, परंतु किमान मी जिथे आहे तिथे तरी मी काहीतरी करावं। मी असं सगळ्यांना सांगत नाही की देशातल्या सगळ्यांनी चलो दिल्ली, नाही, तुम्ही जिथे आहात तिथे तर उभे राहा। मी मुंबईत आहे, मी मुंबईत तर उभा राहिलो पाहिजे, मी पुण्यात आहे, पुण्यात राहिलो पाहिजे, मी चेन्नईत आहे, चेन्नईत राहा, बंगालमध्ये, कलकत्त्यात राहा, सर्वत्र जिथे देशातल्या सगळ्या चहूबाजूनी हे रान पेटेल त्यावेळेला सरकारला या युवकांसमोर गुडघे टेकावे लागतील। आणि म्हणून जर मला वाटलं तर मी जरूर जाईन देखील, असं काही नाही आहे की मला त्याच्यामध्ये काय वाटतंय। पण आज सुद्धा ही जी त्यांची जी चळवळ आहे ती कोणत्याही पक्षाचा झेंडा हातात न घेता चाललेली आहे, कारण नाईलाजाने मला असं म्हणावं लागतंय की देशातल्या तरुणांचा आणि युवकांचा कदाचित ह्या फोडाफोडीच्या सगळ्या नीच राजकारणामुळे
प्रस्थापित राजकीय नेत्यांवरचा विश्वास उडाला असेल आणि त्यांना असं वाटत असेल की कोणताच राजकीय पक्ष माझ्यासोबत नाही, तर आम्ही तर आहोत,